हॅलो एव्हरीवन. सकाळी लवकर उठून अंगणात तुळशीसमोर उभं राहून तो सुंदर सूर्योदय पाहण्याचा आनंद काही वेगळाच. मन शांत, वातावरण प्रसन्न आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक. नंतर देवाची छान पूजा करून घेतली. 2 दिवसांपूर्वीच नवरी माहेरी गेली होती. ती आज घरी परत येणार आहे म्हणून सगळं नीट आवरून घेतलं. नंतर येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक बनवायला घेतला. मेनू आहे मस्त भरलेलं वांगं, वटाणा भात, चपाती व श्रीखंड असं खास जेवण बनलं. तोपर्यंत पाहुणे येण्याचा टाईम पण झालाच होता. थोड्या वेळातच पाहुणे आले. लगेचच नवरीसोबत आणलेली पाटी सोडण्याचा कार्यक्रमासाठी बायकांना बोलवलं. मग आलेल्या बायकांनी पाटी सोडली. हे असे सर्व पदार्थ होते पाटीमध्ये. तुम्हाला यातले कोणते कोणते पदार्थ आवडतात ते मला नक्की सांगा. नंतर 5 जणींनी नवरीची ओटी भरली व नंतर सर्वांना पाटीमध्ये आणलेले पदार्थ वाटले. मग पाहुण्यांना देखील जेवण करायला बसवलं. सगळ्यांनी अगदी पोटभर जेवण केलं व मग खूप साऱ्या गप्पा मारल्या. खरंच पाहुणे घरी आले की घरात वेगळीच रौनक येते. तर असा होता माझा दिवस. थँक यू ऑल.